जय भीम, नमो बुद्धाय मित्रांनो. मागच्या अनेक दिवसापासून बिहारच्या धर्तीवर आंदोलन चालू आहे महाबोधी विहारासाठी. इथे आंदोलन करता आंबेडकरी समाज, बौद्ध समाज आहे मित्रांनो. तिथे बौद्ध भिक्षू मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहे, कारण की तिथे मनुवादी ब्राह्मणांच्या हातामध्ये ते महाविहार गेलेले आहे आणि तिथे त्यांनी शिवलिंग स्थापन करून विष्णूचे रामाची वगैरे मूर्ती वगैरे स्थापन करून तिथे पाखंडवादाला सुरुवात केलेली आहे मित्रांनो. आमचा विरोध हा केवळ अंधश्रद्धा, धार्मिक रूढी, प्रथा, परंपरेला आहे, कोणाच्या धर्माला नाही. हे आपण ध्यानात ठेवायला हवं मित्रांनो. ज्या पद्धतीने हिंदूंचे मंदिरं हिंदूंच्या ताब्यात आहे, ब्राह्मणांच्या ताब्यात आहे, त्याच पद्धतीने बौद्धांचे स्थळंसुद्धा बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात द्यावे. पण तसं तसं आपल्याला दिसून येत नाही मित्रांनो. याच्याच पडसाद वर्धेच्या बजाजनगर चौक इथे झालेलं आहे मित्रांनो. इथे मोठ्या प्रमाणात आंदोलन झालेलं आहे. हा व्हिडिओ त्याचाच एक प्रमाण आहे मित्रांनो. पण तुम्हाला सांगू इच्छितो, कॉपीराईटचा इश्यू येईल, त्यामुळे आम्ही हा व्हिडिओचा आवाज म्यूट केलेला आहे मित्रांनो. तिथे बौद्ध अनुयायांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलेलं आहे. आपल्यासमोर प्रश्न असा निर्माण झाला आहे की ज्या पद्धतीने हिंदू मंदिरे, मग ते अयोध्येचं का असो, कृष्णाचं असो, तिथे ब्राह्मण ट्रस्टी आहेत, त्याच पद्धतीने मग बौद्ध स्थळावर बौद्ध भिक्षू का नाही, हा आपल्यासमोर प्रश्न निर्माण झालेला आहे. वर्धेच्या बजाजनगर चौकामध्ये जे आंदोलन झालेलं आहे महाबोधी विहारसाठी, तिथे त्यांची पहिली मागणी होती की ती बौद्ध टेम्पल ॲक्ट 1949 तुरंत रद्द करण्यात यावं आणि बौद्ध विहार हे भिक्षू लोकांच्या ताब्यात देण्यात यावं. सम्राट अशोकाने जे 84,000 बौद्ध स्तूप केले, ते गेले कुठे, हा प्रश्न आपल्यासमोर निर्माण झालेला आहे. कारण तुम्हाला मी मागच्याही अनेक व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की तिथे कशा पद्धतीने लोकांनी, ह्या मनुवादी ब्राह्मणांनी कशा पद्धतीने बौद्ध धर्माला नष्ट केलं. सम्राट अशोकाचे नातू पुष्पमित्र शुंभ याची हत्या करून मनुस्मृतीला जिवंत केलं. त्यानंतर बौद्ध विहार, बौद्ध धम्माची कत्लेआम झालेली आहे. एवढंच नाही तर हुकुमशाही पद्धती त्यांनी चालू केली, मनुस्मृती चालू केली. पेशव्यांच्या काळात तर शूद्राला, अस्पृश्याला कशा पद्धतीने स्थान होते हे तुम्हाला पुरं जगाला माहीत आहे मित्रांनो. म्हणून ह्या मनुवादी ब्राह्मणाच्या हातातून महाबोधी विहार मुक्त करण्यात यावे, यासाठी जागोजागी आंदोलनं होत आहे. नागपूर, वर्धा अशा अनेक ठिकाणी आंदोलन होत आहे. वर्धेमध्ये जे आंदोलन झालं ते 28/2/2025 झालेलं आहे. 11 ते 3 या दरम्यान झालेलं आहे. बजाजनगर चौकात विष्णूच्या अवतारात, तुम्हाला तर माहीतच असेल की ह्या मनुवादी ब्राह्मणांनी स्वतःचं पोट भरण्यासाठी भगवान बुद्धाला विष्णूच्या अवताराच्या पंक्तीत बसवलेलं आहे. पण विष्णूचे 10 अवतार कोण हे तुम्हाला ह्या मागच्या चार्टमध्ये तुम्हाला दिसून पडेल मित्रांनो, की कशा पद्धतीने विष्णूच्या काल्पनिक अवतारामध्ये तथागत भगवान बुद्धाला जोडल्या गेलेला आहे. तर जर भगवान बुद्ध विष्णूचे अवतार असते तर भगवान बुद्धांनी चमत्कार का दाखवला नाही? विष्णूचे अवतार, प्रत्येक अवताराने चमत्कार दाखवला आहे, म्हणून लोकांनी त्यांना नमस्कार केला. पण भगवान बुद्धांनी कधीही चमत्कार दाखवला नाही. त्यांनी विज्ञानावर भर दिलेली आहे. त्यांचा कल, त्यांनी नेहमी सांगितलं की मी केवळ मार्गदाता आहे, मोक्षाचा कधी नाही. तुम्हाला जर माझा मार्ग अपनावायचा असेल तर तो पहिले डोक्यात घ्या, तो आचरणात आणा. तुमच्या बुद्धीला जर पटत असेल तरच तुम्ही वागा, नाही तर सोडून द्या, असं तथागतांचे बोल होते. पण तुम्हाला दिसून पडेल की कशा पद्धतीने तथागत भगवान बुद्धाच्या धम्माला नष्ट करण्यासाठी, तथागत भगवान बुद्धाच्या विचारांना नष्ट करण्यासाठी या मनुवादी ब्राह्मणांनी षडयंत्र केलेलं आहे मित्रांनो. हे दिसून पडेल तुम्हाला, त्यामुळे सावध व्हा. बौद्ध विहार असत ही बौद्धांच्याच ताब्यात गेली पाहिजे. सरकारला आव्हान आहे की सम्राट अशोकाचे जे 84,000 बौद्ध स्तूप गेले कुठे ते शोधावे, तर खरा इतिहास माहीत पडेल. आपण काय करतो, फक्त इतिहास वाचत नाही तर फक्त पिक्चर बघतो. इतिहासकालीन पिक्चर बघून लोकांना खरं वाटते, पण तसं नाही. पुस्तकं वाचा, ज्ञान वाढवा. तथागत भगवान बुद्धाचा धम्म काय तो आचरणात आणा. त्यांनी काय सांगितलं आहे तो मार्ग स्वीकार करा, तरच तुमचा उद्धार होईल. महाबोधी विहार हे ब्राह्मणाच्या हातातून मुक्त झालंच पाहिजे, यासाठी आंबेडकरी समाज आक्रमक झाला आहे. माझा आंबेडकरी समाजाला एक प्रश्न आहे की 14 एप्रिलला बौद्ध पौर्णिमेला जे तुम्ही उत्साहानं नाचता, गाता, ते ह्या आंदोलनात का दिसत नाही? जर हा उत्साह जर दिसला असता ह्या आंदोलनासाठी, महाबोधीवर, तर एका दिवसात हे आंदोलन यशस्वी होईल. एवढंच नाही तर एका दिवसात हे महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात येईल. पण आंबेडकरी समाज फक्त 14 एप्रिलला नाच गाणं करतो, मोठ्या प्रमाणात रॅल्या काढतो. पण आज महाबोधी विहार ही आपली बौद्धाची धरोहर आहे, ती गुलामगिरीकडे जात आहे, नष्ट होण्याच्या मार्गात. पण आंबेडकरी समाजाला याचं काही नाही. पण काही आंबेडकरी समाज जे जागृत आहे ते ह्यासाठी लढत आहे, त्यांचं फार मोठ्या प्रमाणात अभिनंदन करावं असं वाटते. तर असो मित्रांनो, ह्या व्हिडिओला तुम्ही काय म्हणता हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या स्वतंत्र पत्रकारितेला मनोबळ द्या. जय भीम, नमो बुद्धाय.